गुड मॉर्निंग स्टुडंट. आपण बिगर राजकीय घटकापर्यंत आलो होतो. आता या तासिकेमध्ये आपल्याला मानवी हक्क आणि मानवी हक्काच्या उदाहरणे अभ्यासायची आहेत. तर मग मानवी हक्काचं काय सांगितलं जातं की जागतिकीकरणाच्या युगामध्ये मानवाच्या हक्काचे संरक्षण एक महत्त्वाचा विषय बनला होता. म्हणजेच काय की जेव्हा जागतिकीकरण सुरू झालं तेव्हा मानवाधिकाराचे संरक्षण हा सुद्धा एक महत्त्वाचा विषय बनला होता. मग त्यामध्ये काय केलं की विकसित आणि विकसनशील देशात मानवाधिकाराचा दृष्टिकोन फरक करण्याची गरज आहे, असं तिसऱ्या जगाच्या दृष्टीने नागरी आणि राजकीय हक्काच्या आधी आर्थिक विकास साधण्याची गरज होती. तसेच वैयक्तिक अधिकारापेक्षा समाज आणि कुटुंब याचे महत्त्व अधिक आहे. उदाहरणार्थ भारतीय संविधानाने सामाजिक न्यायावर अधिक भर देऊन अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण आणि स्वास्थ्य यांना प्राथमिक महत्त्व दिले. असेही मानले जाते की वितरणात्मक न्याय मिळवून देण्यासाठी लोक कल्याणापेक्षा स्वातंत्र्याच्या हक्कावर जास्त भर देत होते किंवा दिला जात होता. कल्याणापेक्षा स्वातंत्र्यावर अधिक भर दिला जात होता. म्हणून राष्ट्रांना आपल्या इतिहास, संस्कृती, राजकीय व्यवस्था आणि अर्थव्यवस्था याद्वारे मानवी हक्काबाबत निर्णय घेण्याचा अधिकार दिला गेला किंवा दिला पाहिजे. तसेच नागरी आणि राजकीय हक्क स्वतंत्र या पाश्चात्य दृष्टिकोनाला प्रात्यक्षिक स्थानिक परिस्थितीची सांगड घालण्याची गरज होती किंवा गरज आहे. म्हणजे मानवी हक्कामध्ये काय झालं की जागतिकीकरण जेव्हा सुरू झालं, हळूहळू जेव्हा प्रोग्रेस होऊ लागला, हळूहळू सगळ्या गोष्टी जेव्हा नव्याने साध्य होत होत्या, त्या काळामध्ये मानवी अधिकाराचा संरक्षणाचा एक विषय आला आणि त्याला एक महत्त्वाचा विषय म्हणून तो राहिला. मग विकसित आणि विकसनशील देशामध्ये काय झालं, मानवी अधिकाराच्या दृष्टिकोनातून फरक करण्याची गरज आहे असं लक्षात आलं. मग फरक करण्याची गरज आहे तर नेमकं काय करायचं आहे, तर या राजकीय हक्काच्या आधी राजकीय हक्क तर आहेच, मानवी हक्काच्या माध्यमातून राजकीय हक्क तर आपण देणारच आहोत, परंतु राजकीय हक्काच्या आधी आर्थिक विकास व्हायला पाहिजे. आर्थिक विकास होण्याची जास्त गरज आहे. तसेच वैयक्तिक अधिकारापेक्षाही वैयक्तिक आर्थिक विकास साधण्याची गरज आहे आणि त्याचबरोबर वैयक्तिक अधिकारापेक्षाही समाज, कुटुंब याला अधिक महत्त्व दिलं गेलं पाहिजे. मग याच्यामध्ये भारतीय संविधानाने काय केलं की न्यायावर अधिक तर भर दिलाच, मग या न्यायाबरोबरच अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण आणि स्वास्थ्य यांना प्राथमिक महत्त्व देण्यात आले. मग याचे काही मानवी हक्काचे काही उदाहरणे आपल्या समोर आहेत की त्या उदाहरणांचा आपण आता अभ्यास करणार आहोत. मग भारत वेगवेगळ्या आंतरराष्ट्रीय कराराचा आणि संघटनांचा सभासद होता. भारत काय होता, वेगवेगळ्या आंतरराष्ट्रीय कराराचा आणि संघटनांचा सभासद होता. सदस्य त्या ठिकाणी भारत हा देश होता. मग या ठिकाणी जागतिक व्यापार संघटना सभासद म्हणून भारताला आंतरराष्ट्रीय व्यापाराबाबत काही नियमांचे पालन करावे लागते. सभासद असल्यामुळे भारताला काय करण्यात आलं, आंतरराष्ट्रीय व्यापाराबाबत काही नियमांचे पालन करण्यात आले. कुठल्याही संघटनेचा किंवा कुठल्याही व्यापाराबाबत जर आपण एखादा सदस्य बनत असू किंवा एखादा सभासद होत असू तर आपल्याला त्या संघटनेचे नियम पाळावे लागते. तसेच भारताला सुद्धा भारत सभासद असल्यामुळे त्या गोष्टीचे काही नियम होते, ते नियम भारताला पाळावे लागत होते. मग पाकिस्तान बरोबर केलेल्या सिंधू नदीच्या पाणी वाटपाच्या करारामुळे तसेच बांगलादेशाशी केलेल्या फराक्का पाणी वाटप करारामुळे सिंधू आणि गंगा या नद्यांच्या पाणी वाटपाबाबतच नियमांचे भारताला पालन करावे लागले. आता पाकिस्तान बरोबर सिंधू नदीचं पाणी जे होतं, या वाटपाच्या करार ज्या वेळेला झालं त्यावेळेला जे काही नियम होते ते नियम भारताला पाळावे लागले. आणि त्यानंतर बांगलादेशाशी जो फराक्का पाणी वाटप करार होता गंगा नदीचा, त्या गंगा नदीच्या पाणी वाटपाबाबत भारताला त्या नियमाचे पालन करावे लागले. म्हणजे थोडक्यात काय की जर आपण कुठल्या देशाशी, कुठल्या राष्ट्राशी, एखाद्या व्यापार आंतरराष्ट्रीय कराराशी जर आपण जुडलो असू, त्याचं जर आपण सभासद असू, सदस्य असू, तर जेव्हा आपण त्यांच्याशी कुठल्या तरी वाटपाचा करार करू
तर तो करार करत असताना आपल्याला त्या नियमाचं पालन जरूर करावं लागतं. ती नियमावली आपल्याला पाळावी लागते. आणि यानंतरचं दुसरं उदाहरण आहे अम्नेस्टी इंटरनॅशनल किंवा ग्रीन पीस यासारख्या संघटना मानवी समस्यांबाबत प्रश्न उपस्थित स्थानिक सरकारवर दबाव आणतात. आता मानवी समस्या ज्या आहेत, मानवी प्रश्न जे आहेत, त्याला हे जे इंटरनॅशनल किंवा ग्रीन पीस यासारख्या ज्या संघटना असतात ह्या काय करतात, प्रश्न उपस्थित करून स्थानिक सरकारवर काय करतात, ते दबाव आणतात. मग काश्मीर संदर्भातील भारताच्या मानवी हक्काच्या भूमिकेबाबत ॲम्नेस्टीने टीका केली. कोणी केली? टीका करण्यात आली. कोणी? ॲम्नेस्टीने टीका केली. दबाव तर आणतातच, परंतु जर आपण काही चांगलं करत असू किंवा आपलं त्यात काही हित असेल तर लगेच कुठली संघटना एक येऊन त्याच्यावर टीका करेल. हे सुद्धा उदाहरण आपल्याला याच्यामध्ये मानवी हक्कामध्ये बघता येईल. त्यानंतर आहे चिर्नोबिलच्या दुर्घटनेमुळे युरोपमध्ये रेडिएशन पसरले. आता चिर्नोबिलच्या दुर्घटना, जी कुठली चिर्नोबिलची दुर्घटना युरोपमध्ये झाली त्या माध्यमातून रेडिएशन पसरले. मग पर्यावरणासंदर्भातील आपत्तींना देशाच्या सीमेअंतर्गत ठेवता येत नाही. आता पर्यावरणाची जर कुठली आपत्ती असेल तर ते देशाच्या सीमेअंतर्गत आपल्याला ठेवता येत नाही. म्हणूनच युरोपीय राष्ट्रांना आपल्या जनतेला हानी पोचू नये म्हणूनच उपाययोजना करण्यासाठी एकमेकांना सहकार्य करावे लागते. आता कुठल्याही राष्ट्रामध्ये, कुठल्याही जागतिक पातळीवर, कुठल्याही देशामध्ये जर पर्यावरणाची हानी होत असेल किंवा कुठली तरी पर्यावरणीय समस्या जी असेल, ही जर समस्या उद्भवत असेल तर आपल्या देशातील जनतेला कुठल्याही प्रकारची हानी होऊ नये याकरिता त्याची उपाययोजनासुद्धा करावी लागते. आणि ते उपाययोजना करण्यासाठी एकमेकांना सहकार्यसुद्धा देखील करावे लागते. यानंतर आहे मोठ्या धरणाबाबत विरोध करण्यासाठी नर्मदा बचाव आंदोलने जागतिक बँकेची मदत घेऊन हे आंदोलन आंतरराष्ट्रीय पातळीवर करावं. आता मोठी जी धरणे असतील या धरणाबाबत काय करावं लागतं, विरोध करण्यासाठी बचाव आंदोलने जागतिक बँकेची मदत घेऊन आंतरराष्ट्रीय आंदोलन पातळीवर केल्या जाते किंवा करून घेतल्या जाते किंवा ते आंदोलन तिथपर्यंत पोहोचवल्या जाते. आणि त्याच्यानंतरचं जे उदाहरण आहे ते उदाहरण आहे जेतापूर आणि कुल्लम येथील आण्विक प्रकल्पांना विरोध केला जातो. आता जेतापूर आणि कुल्लम येथील आण्विक प्रकल्पांना देखील विरोध केला जातो. या प्रकल्पांना योग्य त्या परवानग्या मिळून काही राजकीय पक्ष त्यांना विरोध करत असतात. यांनी विरोध प्रकल्प जे असतात या प्रकल्पांना जर विरोध झाला तर या प्रकल्पांना योग्य परवानग्या मिळूनही राजकीय पक्ष त्याला म्हणजे योग्य ती परवानगी घेतल्यानंतरही काही राजकीय पक्ष याला विरोध करत असतात किंवा त्याला विरोध घडून येतो. यानंतर आहे राज्याच्या सार्वभौमत्वाला आव्हान दिले गेले. राज्याचं जे सार्वभौमत्व संकल्पना आहे याला आव्हान जरी दिले गेले तरी राज्याच्या अंतर्गत आणि बाह्य स्वरूपाच्या आव्हानाची उदाहरणे आपल्याला दिसून येतात. म्हणून राज्याचे कार्य कमी होत चालले आहे. खाजगी क्षेत्राच्या वाढीमुळे आर्थिक क्षेत्रात आणि अंतर्गत आणि बाह्य आव्हानामुळे राजकीय क्षेत्रात राज्याची भूमिका हळूहळू कमी होत चाललेली आहे. आव्हाने वाढत असल्यामुळे किंवा आव्हाने अंतर्गत बाह्य आव्हानांमुळे राजकीय क्षेत्रात जी भूमिका आहे ती राज्याची कुठली हळूहळू होत चालली आहे. अंतर्गत आव्हाने असतील, बाह्य आव्हाने असतील, या आव्हानांमुळे जे बदल आहे आर्थिक क्षेत्रामध्ये, या आर्थिक वाढी क्षेत्रामध्ये राजकीय क्षेत्रात राज्याची जी भूमिका आहे ही कमी होत चाललेली दिसून येते. मग जागतिकीकरणाच्या युगात राज्याला किती महत्त्व आहे, राज्य ही संकल्पना आज देखील महत्त्वाची आहे का? राज्य कल्याण
आणि विकासाच्या कार्यातून राज्यव्यवस्था आता माघार घेत आहे. राज्यव्यवस्था जी आहे ही राज्य कल्याण आणि विकासाच्या कार्यातून काय होत आहे, माघार घेत आहे असं या ठिकाणी आपल्याला दिसून येते किंवा अभ्यासलं जाते. राज्याचा मुख्य घटकाकडे बघूया. राज्याचा जो मुख्य घटक आहे याच्याकडे थोडंसं लक्ष केंद्रित करूया आपण. आता भूप्रदेश, सार्वभौम शासन आणि जनता हे ते घटक आहेत की आज राज्याचा भूप्रदेश अबाधित आहे. सार्वभौम शासन जे आहे याच्यापासून जनता हे घटक आज राज्याच्या भूप्रदेशापासून अबाधित आहे. आपण आज देखील राष्ट्रवाद आणि राष्ट्रीय एकात्मतेशी बोलतो. सार्वभौम शासन ही संकल्पना देखील अस्तित्वात आहे. मग आंतरराष्ट्रीय कराराच्या जबाबदाऱ्यांमुळे राज्याची सत्ता ही कमी झालेली असेल, परंतु राज्याचे अधिकार राज्य देखील अस्तित्वात आहे. वांशिक राष्ट्रवाद आणि स्वयंनिर्णयाच्या हक्काच्या आधारे नवीन राज्याची निर्मिती होत आहे. आपण आधीच्या प्रकरणात आधीचं जे आपलं प्रकरण होतं त्या प्रकरणामध्ये आपण राज्याची बरीचशी माहिती बघितली. मग त्या याच्यामध्ये वांशिक राष्ट्रवाद जो आहे तो वांशिक राष्ट्रवाद आणि स्वयंनिर्णयाच्या हक्काच्या आधारे आपण या आधीच्या प्रकरणामध्ये माहिती बघितलेली आहे. स्वयंभू शासन आणि जनता हे जे घटक आहेत या घटकामध्ये राज्याचा भूप्रदेश हा अबाधित राहत आहे असे या प्रकरणामध्ये आपल्याला दिसून येते. आता जागतिकीकरणाच्या आव्हानांच्या सामोरे जाऊन शकतील अशा राज्याचं विधानमंडळ, कार्यकारी मंडळ, न्यायव्यवस्था आणि नोकरशाही सारख्या सक्षम राजकीय संस्था आहेत की ज्या राज्याच्या मूलभूत मूल्यांचे रक्षण, सामाजिक सुरक्षा देणाऱ्या व्यवस्था राखणे, आर्थिक विकासाला प्रोत्साहन देणे इत्यादी कार्य करू शकतात. आता सार्वभौमत्वाच्या संदर्भात शंका असल्या तरी देखील राज्याच्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर कार्य करणारी सर्वात महत्त्वाची संस्था आहे. म्हणूनच जागतिक नागरिक समाजाचे महत्त्व वाढत आहे. आता वाढता आंतरराष्ट्रीय व्यापार, वित्त आणि भांडवलाचा मुक्त संचार यामुळे राज्याचे महत्त्व कमी होणार आहे असे मानणे चुकीचे ठरेल. आता भांडवलाचा जो मुक्त संचार आहे यामुळे राज्याचे महत्त्व कमी तर होत आहे, पण ते मानणे सुद्धा चुकीचे आहे. महत्त्व कमी होत आहे पण असं मानून ते सुद्धा चुकीचं ठरेल. आता यानंतरचं जे आहे ते म्हणजे विचार प्रणाली. हे आपण आता पुढच्या राज्यशास्त्राच्या व्हिडिओ तासिकेमध्ये अभ्यासणार आहोत. ठीक आहे, धन्यवाद.